नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, आता 2025 मध्ये पोलीस भरती जाहिरात आलेली आहे। 15,466 जागांसाठी ही पोलीस भरती होऊ घातलेली आहे। तर त्यांचं पुढचं प्रॉपर नियोजन कसं करायचं आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की ग्राउंडचं कसं प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे, पेपरचं कसं आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे की जेणेकरून माझा जो वीक पॉइंट आहे मला कसं स्ट्रॉंग करता येईल आणि जो माझा स्ट्रॉंग पॉइंट आहे तो अजून मला किती स्ट्रॉंग करता येईल हे या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत। बघा काय आहे तर पोलीस भरती अशी हेडिंग द्या तुमच्याकडे, पोलीस भरती 2025। तर पोलीस भरती मित्रांनो दोन टप्प्यामध्ये घेतली जाते। एक पहिला टप्पा काय असतो तर पहिला टप्पा लेखी ग्राउंडचा असतो, तर ते ग्राउंड असतं पहिला टप्पा। पहिला टप्पा सर ग्राउंड आणि दुसरा टप्पा काय असतो तर दुसरा टप्पा असतो सर लेखीचा। क्लियर? म्हणजे ह्या दोन टप्प्यामध्ये आपली पोलीस भरती पार पाडली जाते किंवा पार पडते। आता ग्राउंड किती मार्काला असतं तर ग्राउंड सर 50 मार्काला असतं आणि लेखी किती मार्काला असतं तर लेखी सर 100 मार्काला असतं। आता हे 100 मार्क आणि हे 50 मार्क म्हणजे 150 मार्क। 150 पैकी मित्रांनो तुम्हाला 150 पैकी तुम्हाला मित्रांनो 125 प्लस मार्क पाहिजेत। जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर 150 पैकी 125 मार्क घेणं तुम्हाला क्रम प्राप्त आहे। आता सर कसं करणार, ह्यांचं नियोजन कसं करायचं आहे? जर मित्रांनो तुम्ही पुढील 4 महिने जे काही आता 3 किंवा 4 महिने आपल्याला भेटते ते जर प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग केलं तर हे सर्व गोष्टी शक्य आहेत। पण त्यासाठी करावं लागेल काय तर प्लॅनिंग आणि योग्य मार्गदर्शक तुम्हाला चॉईस करावा लागेल। आता योग्य मार्गदर्शक मार्केटमध्ये मित्रांनो एवढे मार्केटिंगच्या जाहिराती आहेत, त्या मार्केटमध्ये तुम्ही भरभडल्या जात आहे, काय करावं काय नाही हे तुम्हाला काही समजत नाही आहे। मग त्यासाठी मित्रांनो तुम्हाला करावं लागेल काय तर प्रॉपर गायडन्स घ्यावा लागेल। तुम्ही जर मित्रांनो विघ्नहर्ता अकॅडमीसोबत जर तुम्ही प्रॉपर तयारी केली तर विघ्नहर्ता अकॅडमी तुम्हाला आपल्या टीमनिशी तुम्हाला पूर्ण गायडन्स करते। आणि माय विघ्नहर्ता अकॅडमी हे जर तुम्ही प्ले स्टोअरला जर तुम्ही सर्च केला तर त्याच्यावर तुम्हाला आपलं ॲप आहे, त्या ॲप थ्रू तुम्ही ऑनलाईन टीचिंग करू शकता। तुम्हाला इथं पुण्यामध्ये यायची काहीच गरज नाही, तुम्ही जिथं बी आहात तुमच्या गावामध्ये तिथं तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करू शकता। लेखीची ग्राउंडचा तर तुम्हालाच करावं लागेल, कारण तुम्ही पुण्यामध्ये जर असाल तर पुण्यामध्ये आम्ही ग्राउंड प्लस लेखी सर्व प्रोव्हाइड करत असतो। ठीक आहे? आता बघा तर काय काय चालतं, हे 50 मार्क काय आहेत, ह्या 50 मध्ये पण 3 टप्पे असतात बरोबर। ह्या 3 टप्पे कोणते कोणते असतात तर सर याच्यामध्ये पहिला टप्पा असतो सर आपला 100 मार्क म्हणजे 100 मीटरचा असतो। 100 मीटर 15 मार्काला असते। त्याच्यानंतर असतो मित्रांनो 1600 मीटर। 1600 मीटर रनिंग आहे ते, तर 1600 मीटर रनिंग सर 20 मार्काला असते। आणि त्याच्यानंतर असते सर गोळाफेक, हे गोळाफेक। आता गोळाफेक किती मार्काला असतो तर गोळाफेक सर 15 मार्काला असतो। हे 15 गोळाफेकचे 15, 100 मीटरचे 15 आणि 1600चे 20 एकूण होतात हे 50 मार्क। आणि हे 3 पैकी तुम्हाला मार्क घ्यावे लागतात। आता ज्यांचा गोळा आउट ऑफ आहे त्यांना मित्रांनो 40 प्लस आरामात मार्क जातात। आता ज्यांची रनिंग मित्रांनो आउट ऑफ करणं शक्य नाही आहे बरोबर। आता तुम्हाला मित्रांनो मिनिमम तुम्हाला जर रिझल्ट आणायचा असेल पोलीस भरती 2026 मध्ये जर तुम्हाला भरती म्हणजे तुमच्या अंगावरती जर वर्दी पाहिजे असेल तर तुम्हाला मित्रांनो 42 प्लस मार्क तुम्हाला ग्राउंडमध्ये पाहिजे। जर तुम्हाला 42 प्लस ग्राउंडमध्ये असेल तर तुम्ही लेखी तेवढं सोपं जातं, म्हणजे त्याच्यात तुम्हाला मार्क कमी पडते। जर तुम्ही 40 घेतलं तर 40मध्ये तुमचं मग तुम्हाला ते लेखी जास्ती पाहिजे, म्हणजे 125ची टोटल कशी भेटते हे मी तुम्हाला सांगतो नंतर। बघा आता लेखी असते सर, लेखी सर 4 टप्प्यामध्ये असते बरोबर। 4 पेपर असतात म्हणजे 4 विषय असतात बरोबर। हे 4 विषयामध्ये मित्रांनो तुमची चालते लेखी। आता पहिला विषय कोणता असतो तर पहिला विषय असतो सर गणित। दुसरा विषय कोणता असतो तर दुसरा विषय असतो सर तुमचा बुद्धिमत्ता। आणि तिसरा विषय कोणता असतो तर तिसरा विषय असतो सर तुमचा मराठी व्याकरण। हे मराठी व्याकरण। आणि चौथा विषय कोणता असतो तर चौथा विषय असतो सर तुमचा GK। हे असे 4 टप्प्यामध्ये परीक्षेमध्ये हे 4 विषय असतात। आणि पेपर किती मार्काला असतो तर लेखी सर 100 मार्काला असते। मग आता एक विषयाला किती मार्क असतात तर गणिताचे मित्रांनो 25 प्रश्न दिसतात, बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न असतात आणि मराठीचे पण 25, मराठी ग्रामरचे आणि GKचे पण 25। आता सर हे GK मध्ये काय असतं मित्रांनो, एक असते GK
बरोबर. एक असते जी के आणि एक असते जी एस. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. आता जी केमध्ये काय असतं सर, तर जी केमध्ये भारतातली पहिली गोष्ट म्हणजे भारतातील पहिले पंतप्रधान कोण, पहिली महिला राज्यपाल कोण, पहिली महिला मुख्यमंत्री कोण किंवा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री कोण, ते असतं जी केमध्ये. बरोबर. आणि जी एसमध्ये विस्तृत असतात. जसं की MPSCचं पेपर पहिला इतिहास असेल तर ते विस्तृत असतं जी एसमध्ये. तर जी एसचा आपल्याला अभ्यास नाही, इथे आपल्याला जी केचा अभ्यास आहे. म्हणजे इथे तुम्हाला वरवर भूगोल करायचं आहे, वरवर तुम्हाला अर्थशास्त्र करायचं आहे, वरवर राज्यशास्त्र करायचं आहे. म्हणजे थोडक्यात माहिती सर्वच विषयाची तुम्हाला थोडक्यात घ्यायची आहे, म्हणजे जी के. आता जी केला सर 25 मार्क असतात. आता ते कसे 25 मला टॅकल करता येईल, आता आपण याच्यावरती बोलूयात. हां, चला आता पुढची स्लाईड बघा. आता याच्यामध्ये आपण सर आता हे जी के आहेत. आता जी केमध्ये जी केची तयारी सर कशी मला करायची आहे हे पूर्ण आपली टीम तुम्हाला मित्रांनो प्रॉपर गायडन्स करेल, त्याच्यात काही दुमत नाही. जी केची आपली स्पेशलिस्ट फॅकल्टी आहे, ती फॅकल्टी तुम्हाला प्रोव्हाइड पूर्ण करेल कसं तुम्हाला जी केची तयारी करायची काय आहे ते. बरोबर. आता याच्यामध्ये सर जवळपास 6 ते 7 विषय असतात, पण त्याच्यातले कोणते विषय तुम्हाला टॅकल करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रॉपर तुम्हाला त्याच विषयावरती फोकस करता येईल. आता बघा याच्यामध्ये पहिला असतो आपला सर इतिहास. हां, एक इतिहास असतो. दुसरा असतो सर भूगोल. भूगोल. तिसरा असतो सर विज्ञान. हां. चौथा असतो सर आपला राज्यशास्त्र. आणि पाचवा असतो सर आपला अर्थशास्त्र. आणि 6वा असतो सर आपला, किती झालेत 5 झालेत ना, आणि 6वा असतो सर आपला चालू घडामोडी. हे मित्रांनो 6 विषय इथे असतात. आता चालू घडामोडी याच्याविषयी अजून जर एक विषय तुम्हाला ॲड करायचा असेल तर तो विषय असतो मग जिल्हा विशेष. बरोबर. म्हणजे तुम्ही जिल्हा विशेष हे तुमचं अजून त्याच्यामध्ये एक ॲड होऊन जातं आहे. मग आता सर एवढ्या विषयाची तयारी कशी करावी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. एवढ्या विषयातून कोणते कोणते विषय तुम्हाला टॅकल करायचे आहेत ते मी तुम्हाला प्रॉपर सांगतो. आता बघा याच्यातून मित्रांनो इतिहास तुम्हाला येतं जवळपास 4 मार्काला. 4 ते 5 मार्क तुमचे इथे येतात. 4 ते 5 मार्क मित्रांनो तुमचे इथे येतात. विज्ञानवरती मित्रांनो तुमचे 4 ते 5 मार्क येतात. म्हणजे जर 4-4 मार्क पकडले मित्रांनो, त्या तिघांचं ॲव्हरेज आपण जर बेरीज केली तर 12 मार्क मित्रांनो तुमच्या ह्या 3 विषयावरती पकड झाली. हे 3 विषय पहिले वाचा. मग मित्रांनो 1 ते 2 मार्क इथे येतात. 1 ते 2 मार्क इथे येऊ शकतात. आणि चालू घडायला मित्रांनो इथे पण 4 ते 5 मार्क तुम्हाला येतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर जिल्हा विशेषमध्ये मित्रांनो तुम्हाला 4 ते 5 मार्क जिल्हा विशेषमध्ये पण येऊ शकतात. म्हणजे तुम्ही चालू घडामोडी आणि तुम्ही मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्याचं विशेष वेगळं करायचं आहे. त्या जिल्ह्याविषयी पूर्ण माहिती काढायची आहे. त्या जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहे, किती विधानसभा मतदारसंघ आहेत, किती ते मंत्री असेल तर तो मंत्रीकडे कोणतं खातं आहे, काय आहे, हे सर्व डिटेल त्या जिल्ह्याचं विषय तिथे तुम्ही करायचं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता मला बघा ग्राउंड 50चं होतं आपलं. लेखी कितीची होती तर सर 100 मार्काची लेखी होती. एकूण टोटल आहेत आपले 150 मार्क. ह्या 150 पैकी मित्रांनो आपल्याला मार्क कंप्लीट करायचे आहेत. आता मित्रांनो याच्यात जर तुम्ही 40 मार्क घेतले तर तुम्हाला किती पाहिजे तर इथे मित्रांनो तुम्हाला 85 मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे त्यावेळेस तुमची 125 टोटल होईल ना. म्हणजे तुम्हाला इथे 40 तर तिथे 85. बरोबर. आता इथे जर मित्रांनो तुम्ही 45 घेतलं तर तुम्हाला इथे किती घ्यायचे आहे तर इथे 80 घ्यायचे आहे. म्हणजे 125 तुमचे होती. इथे जर मित्रांनो तुम्ही 35 घेतलं तर मित्रांनो तुम्हाला 90 घ्यायचं आहे. म्हणजे त्यावेळेस 125 होईल. म्हणजे इकडे बघा तुम्ही, इकडे जर तुम्ही मार्क कमी घेतले तर तिकडे वाढतील, इकडे कमी घेतले तर इकडे जर जास्त घेतलं तर तिकडे तुम्हाला कमी घ्यायला लागेल. म्हणजे ह्या प्रकारे तुम्ही आता जर मित्रांनो तुम्ही इथं 37 घेतलंय तर त्याच्यानुसार इथे तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत. तुम्ही इथे 38 घेतले त्याच्यानुसार तिथे मार्क घ्यायचा. पण मित्रांनो 40च्या खाली जर तुम्ही मार्क घेतले तर जवळजवळ असं गृहीतक होतं की रिझल्ट न येण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. आणि 40+ मार्क तुम्ही जर ग्राउंडमध्ये घेत असाल तर तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात. प्लस तुम्हाला 75 80 प्लस लेखीमध्ये मित्रांनो तुम्हाला मार्क पाहिजे म्हणजे पाहिजेच. जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर 80+ मार्क तुम्हाला पाहिजे.
आता सर ते 80+ मार्क मला येतील कसे? आता मित्रांनो बघा, आता मित्रांनो हा गणित आहे, गणित, त्याच्यानंतर आहे बुद्धिमत्ता, हां बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर आहे सर मराठी व्याकरण, हां मराठी व्याकरण, त्याच्यानंतर आहे मग सर GK. आता मित्रांनो गणितामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा मी स्वतः शिकवतो. इथं तुम्हाला 25 आणि 25 आहे, तर मी तुम्हाला शाश्वती देतो मित्रांनो, दोन्हीमध्ये 50 पैकी तुम्हाला 45+ मार्क आरामात पडतील याची गॅरंटी विघ्नहर्ता अकॅडमी घेते. आणि मी स्वतः व्यक्तिगत घेतो आहे, अकॅडमी सोडून मी स्वतः व्यक्तिगत घेतो आहे की तुम्हाला 50 पैकी 45 मार्क आरामात पडतील ह्या विषयामध्ये. जर आपला कोर्स परचेस केला तर आणि प्रॉपर प्लॅनिंगनुसार मी सांगतोय तसं केलं तर, बरोबर. आठवड्यातून 2 दिवस आपण लाईव्ह येत असतो, तुमचं काही डाऊट सेशन असेल, काही असेल, आणि आपला नंबर सर्वांना प्रोव्हाइड करतो आपण 70 20 55 70 84. तुम्हाला काही रात्री अर्ध्या रात्री फोन करा, तुम्ही 3 वाजता फोन करा, तुमचा कॉल रिसीव्ह करतो आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर शंकाचं निरसन मी करतो, बरोबर. 45+ मार्क तुम्हाला पडतात आरामात. मराठी व्याकरणमध्ये आपल्याला चांगली फॅकल्टी आहे आपल्याकडे, तर 25 पैकी मित्रांनो इथे तुम्हाला 22+ मार्क पडायलाच पाहिजे आणि पडतात, त्याची गॅरंटी नाही आहे, बरोबर. परफेक्ट आपण घेतोच, ते तेवढं करून घेतोय. आता GK मध्ये मित्रांचा घोळ होतोय की सर तेवढे विषयात कसे करायचे, तर याची प्रॉपर प्लॅनिंग मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ह्याचं कसं कसं करायचं आहे. GK मध्ये आपल्याला कसे मार्क वाढवता येईल, कसे आपण घेतोय, ही जशी तुम्हाला मी थोडक्यात मागच्या स्लाईडमध्ये स्ट्रॅटजी सांगितलेली आहे, तर ह्या स्लाईडमध्ये बघा GK साठी कसं कसं घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा GKचं तसं तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग आम्ही करत असतो. म्हणून मित्रांनो आता सर तुमच्यासोबत जुडायचं कसं? आता जर तुम्हाला सर विघ्नहर्ता अकॅडमीसोबत जुडायचं असेल तर तुम्ही प्ले स्टोअरला गेलात आणि माय विघ्नहर्ता असं जर तुम्ही सर्च केलं मित्रांनो, तर ती तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो दिसतंय, ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपले कोर्स आहेत. आता ते कोर्स तर घ्यायचेत, पण कोर्स तुम्ही घ्या नका घेऊ, तुमची बॅच झालेली असेल, पण त्याच्यामध्ये मित्रांनो टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज मित्रांनो फ्री आहे, फ्री. त्याच्यासाठी तुम्हाला ₹1 पेड करायची गरज नाही आहे, बरोबर. तिचं टेस्ट सिरीज पोलीस भरती टेस्ट सिरीज फ्री आहे, ते फ्री तुम्ही तिथं परचेस करू शकता. फक्त कुठं भेटेल तर माय विघ्नहर्ता अकॅडमी ह्या ॲपवरती. माय विघ्नहर्ता ह्या ॲप आहे प्ले स्टोअरवरती, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करून त्याच्यावरती पूर्ण डिटेल बघू शकता. आजच्यासाठी आपण इथेच थांबू. उद्या तुम्हाला कोणता व्हिडिओ जर बघायचा असेल तर तसं तुम्ही कमेंट करा, तसं आपण ते व्हिडिओ घेऊन येऊ. ठीक आहे, इथेच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.